जिरती 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 गौंड्याच्या हाताखाली जातो ना 250ची करतो तेव्हा आपण पाहिलं होतं. 500 रुपये रोज कमी तो आलाय का ना 250ची क्वार्टर रुपये तो 3 पिढ्या तरी सुदर्शन करतो. लक्ष्मी जपून वापरा. पैसा कुठे घालू नका बोगसगिरी. पैसा चंचल आहे. पैसा चंचल आहे. नम्रतेने ठेवाल तर दुप्पट होईल. माझ्यातल्यावानी कराल तर भीक मागा. पैशाचा वापर योग्य करा. पूर्वी फक्त पुरुष फेट्या बांधायची. आता यांनी फेटे सुरू केले. मग बायने बांधा फेटे आणि घेतो 9 वार. आम्ही चूक केली. आम्ही गडी झालो. पुरीने घाला पॅन्ट शर्ट आणि घेतो ओढण्यान गाऊन. गावळी तो मुंडके आम्ही. बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा बांधलो बाई गडी होईल. बांध चल. बावळ्याचा बाजार. पैशाला उतारलाय. पैसा कमी झालाय. बाहेरला फेटे. काय झालंय महाराज? पैसा गेलाय हलकट माणसांचं. त्यामुळे चांगल्याला झालाय त्रास. लोक चांगले बसून जेवत होते. ह्या श्रीमंतांना किडा आला. उभ्यानं जेवायला सुरू केलं. काय तुमच्या बापाचं गेलं का? नाही पैसा आहे तर मग खायची जागा बदला ना. काय म्हणजे एका तोंडाने काय खाता? जरा दुसरीकडे छिद्र पाडा. चांगले बसून लोक जेवत होते. यांच्या पैशाला किडा आला. उभ्यानं जेवत. ते वराड नाला एक टाकली हातात घेत. एकाला भातच सापडा ना ते टाकलीच घेऊन गेली. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना. तेवढं एकानं धक्का लावला. भातही सांगा. ते म्हणलं उडत गेलं लग्न. काय चांगले गोल गुलाबजांबू होते. यांच्या बापाचं काय गेलं? लांबला केला. हलकट क्वालिटीचं गुलाबजांबू टपटप टाकायचे लोक तोंडा. केला लांबावला गुलाबजांबू. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत नेला म्हातारा. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणी झक मारली केली. राजा राणी. राजा एवढा राणी एवढा. राजाला कळलं सुद्धा नाही. राणीची टाकली का मुका घेऊन गेली. काय एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि या 3 गोष्टी ज्याने वापरल्या त्याच्या घरात लक्ष्मी मुक्कामाला राहणार. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उधर. लक्ष्मी मोकळा झाला पाहिजे. मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत आहे. बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या घरात. सुनव तुझं माझ्या भरसा. बापाचा नाही तर सोनं तर कसं नाही. चला ए उसा पुढे.
आता टच लावून देतो अभंगाचा. अभंग तुकाराम महाराजांचा एक, कडवे आहे चार, आणि जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. या जगात देव सत्य आहे हा म्हणा नाही म्हणा. आणि कीर्तन सुरू झालं आता मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. इतकी नालायक सवय लागली लोकांना, इतकी नालायक. आम्ही वर जीव काढायचा आणि ह्या बदिराणी सरळ उठायचं येडे बाबलीचा असं एकट्याची गेम चालू द्यायची. हलकट क्वालिटी. कोणी मोबाईल घ्यायचा, कोणी बी आतली चड्डी नाही मोबाईल, चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये. मोबाईल आला घेला गेला, मोबाईल आला घेला गेला, चैन सुद्धा खोलली नाही. याडपाट नाही आणि रुपड्या इन्कम नाही. आणि घ्या हँडशीट. मोबाईल वापरू नये नीट वाक्य आहे का. मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे. तुमचं काय मत आहे. व्यसन आहे. आणि आतापर्यंत मोबाईलच्या कंपन्या दिवसाला नव्या निघतात, मॅसेजच्या नव्या येतात. मोबाईलचे परिणाम लोकांनी सांगितले, पण आतापर्यंत मोबाईलचे दुष्परिणाम कोणी सांगितले नाही. मीडियाला फक्त जाहिरात आहे, फ्री ऑफ फ्री, फ्री ऑफ फ्री, फ्री ऑफ फ्री. घ्या मिस कॉल फुकाट, कॉल फुकाट, पैसे भरा. 99ला 3 महिने किती भुका आणि किती बोंबला. सगळे मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्या, पण मोबाईलमुळे काही दोष आहेत हे कोणी सांगितलं नाही. मान्य आहे का बोला. मोबाईल मध्ये 8 दोष आहेत, लिहून घ्या. 8 दोष लिहून घ्या. डॉक्टर बिक्टर कोणी असलं तर त्यांनाही लिहून घ्या. एक, मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं. आणि पाया पडून सांगतो कीर्तनात, कुंटावर संकट कुणावर आलं तर कुणापाशी बोलत जा, ते आतल्या आत ठेवू नका. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी, आतमध्ये ती कडूच आहे. तसं संसारात किती श्रीमंत झाले तर दुःख आहेच हे ध्यानात ठेवा. मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे असा, दुःखाशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत. परत मी नाही का कुणावरही संकट आलं का ते कुणातशी बोलत जा, आतल्या आत ठेवू नका, बोलत जा. आणि मोबाईल मुळे बोलणं बंद झालंय. 3 वाक्य सांगतो, पटलं तर हा म्हणा. टेन्शन हा विषय जीवनात कधी घेऊ नका. आणि आतल्या आत दुःख ठेवल्यामुळे अटॅक आला. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हा मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम. बस अटॅक हा मोबाईल मुळेच येतो. मानसिक संतुलन डॅमेज. कॉलेजला असताना पोरीनं धोका दिला. अरे नालाय का, तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो का. ए दरिद्री, पोरीसाठी मरतो का. ए भंगरी, अरे शीर सलामत तो पगडी 50. नालाय का तू पोरीसाठी मरतो. हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादाम नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. अटॅक सरकार बोलत जा, बोलत जा, बोलत जा. आणि न बोलण्यामुळे अटॅक आहे, बीपी आहे, शुगर आहे. आतल्या आत दुःख ठेवत जाऊ नका. मोबाईल मुळे संवाद संपला. डन. मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटेच बसत आहेत येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, मोटरसायकलवर, येड्या बाबळीत, कपाशीत, तुरीत, एकटे. 3 एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 2 मोबाईल मुळे एकलकोंडी झाली. 3 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईल मुळे मेंदू हँग झाले. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईल मुळे निद्रा गेली. कोणी का बोलवा हे दोष आहेत का नाही. मोबाईल वापरणारे अवलादी झोपत नाही, झोपाच नाही त्यांना. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली एकानं टरा. त्याचा बाप म्हणला यानं काठ खाट मोडली ना आज गोदडी फाडली. याला काय म्हणलं. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. भरमिष्टी झालं. झोळीत पोरग नाही रडत नाही म्हणून त्या पोराला आईनं खाली काढलं. ते पोरग झोपेतून उठलं तर त्याला भूक लागली. आईनं दूध तापवलं, गार केलं, बाटलीत भरलं आणि बाहेर आणलं, त्याला बुज बसवलं आणि पोराच्या तोंडात द्यायचं तर मोबाईल आला. ती पोरग खाली वर बोलत राहिली. कुत्रीचं दूध पिल्लू अख्खं दूध पिऊन गेलं. वर तसंच राहिलं. आणि मोबाईल मुळे बऱ्याच लोकांना, पोरांना प्रॉब्लेम आलाय.
बरेच पोरं नील झालेत, काहीच राहिलं नाही. बऱ्याच पोरांचे आवाज लिडी झालेत बघा, ते कधी राहिले नाही, डिस्प्लेच गेला त्याचा. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा, बऱ्याच वेळा मग प्रॉब्लेम येतो. मग काय म्हणते 5 वर्ष झाले त्याच्याकडे नाहीच काय, तर होईल का? अशी कितीतरी पोर आहे पहा, तुमच्या केसांच्या स्टाईल, बोलण्याची स्टाईल गड्याची नाहीये, मर्दाची नाही, राहिलेच नाही. काही त्यांचे अवसन मर्दात राहिलं नाही, मर्दाचं लक्ष नाही राहिलं त्याच्या, ते निमे नाही राहिले. घोटाळा झाला त्याचा. म्हणजे मोबाईलचा वापर कमी करा. आणि महिला मंडळासाठी एक वाक्य पाया पडून सांगतो, महाराज म्हणून सांगत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. महिला मंडळ, मुलाला मोबाईल पासून, खेळण्यापासून दूर ठेवा. तुम्हाला वाटत असेल मला एकुलता एक असू द्या, तुम्हाला वाटतं आम्हाला इस्टेट कोणासाठी कमवायचे, कमवा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. त्याला काजू चारा, त्याला बदाम चारा, पण पोराला मोबाईल पासून बाजूला ठेवा. 4 माणसं घरात आहेत, नवरा बायकोन पोरगा पोरगी, एक माणूस एक अशी बोलानं, 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीची चालली टिकटॉक, या दोघांची चालली युट्यूब. एक माणूस घरात नीट बोलाना, हा विनोद समजू नका. बोलणं कमी झाल्यामुळे अटॅक आहेत, झडकाटपणा आहे. अभंगातला 2रा मुद्दा संपलाय. मोबाईलचा वापर कमी करा. आणि 3रा मुद्दा, आज गायक वादक कोणी मंडपाले माणिक सचिवालय सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे मित्र संदीप खुळे यांच्या योगाने आणण्याचा योग, कैलासवासी राजेंद्र पंडित पठारे, पंचायत समिती सदस्य हवेली, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमदार साहेब पठारे, आमदार साहेब, स्टेजवरील उपस्थित मान्यवर, गायक वादक कोणी मंडपाले माणिक सचिवालय, पठारे परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपतेष्ट परिवार सगळ्यांना धन्यवाद. आणि भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात करण्यावरील तरुण मंडळ, महिला मंडळ, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, महिला मंडळ, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे, मटका खेळणारे, आकडा लावणारे, भंगार भंगार, कोणी उद्या म्हणाय नको मा नाव घेतलं नाही. बापाला हाणणारे, बापाला हाताखालू काढणारे, प्रियसीच्या बहिणीचा मार खाणारे, पळून जाणाऱ्या पोरी, प्रेम करणाऱ्या पोरी, भंगार भंगार पोरी, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. गायक याडपाट बिडपाट दुसऱ्याच्या गाडीला किक आणणारे सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक गुणजन आणि या पठारे परिवारावर दुःखद प्रसंगाला जमलेले आपतेष्ट मंत्री परिवार, गायक वादक गुणजन मंडपाले माई सचिवालय, गायक वादक गुणजन मंडप सचिवालय माई सचिवालय, स्टेजवरील उपस्थित मान्यवर सगळ्यांना धन्यवाद. आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला प्रश्न माझ्या तोंडातला 10 मिनिटापूर्वी गेलाय. जगात देव सत्य आहे. तुम्ही परत डोकं नाही लावायचं, मी कुठे जाऊ द्या. आता एक वर्गाचं म्हणणं आहे देव नाही, एका वर्गाचं म्हणणं आहे देव आजारी नाही बोलायचं. एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, एका वर्गाचं म्हणणं आहे देव नाही. देव नाही म्हणणाऱ्याला मी 4 प्रश्न विचारतो, येसला येस म्हणायचं, नोला नो म्हणायचं. आतापर्यंत आतापर्यंत रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड कॉर्पस, रेड ब्लड कॉर्पस. रक्ताच्या 2 पेशी आहेत, 4 गट आहेत, ए बी आणि ओ इज द ब्लड डोनर ग्रुप आहे. डोनर ग्रुप आहे. रक्ताला 2 पेशी आहेत, 4 गट आहेत, 4 गट आहेत. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्तामध्ये 2 पेशी आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात शिक्षण सम्राट झाले, साखर सम्राट झाले, बचत गट सम्राट झाले, अंगणवाडी सम्राट झाले. आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. मान्य मान्य. एखादा म्हणेल मला पटलं नाही. दुसरं वाक्य, झाडाच्या मुळात घातलं, झाडाला बी लावली, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आलं त्या फांद्या, फांद्यांना आली ती फुलं, फुलाला 4 भाग आहेत, निगलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलांना 4 भाग आहेत. मग माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरने त्या इंजिनियरचं नाव देव आहे. झाडाच्या मुळात पाणी घातलंय आणि शेंड्याला गेलंय, तो इंजिनियर म्हणजे आपला इंजिनियर नाही. आपला इंजिनियर म्हणजे 15 लाख भरांत आला, 15 लाख भरांत 5,000 पगार घ्या. आपलं सोडा, आपलं MA कोणी खात नाही. यांना
MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd junior KG senior KG higher KG lower KG MBA DEd and BEd and art and commerce and science and finance M Tech and BTech and degree in diploma turner and fitter and welder and mechanical engineer and political engineer and MPSC and UPSC NET and SET and pharmacy and ICT and agri and degree in diploma MBA and BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त यांना कोण खातं 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळी वाणी उतरल्या शाळा जास्त झाल्या आणि पोरं कमी झाली कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या आणि 1 गाडी घ्यायची शाळा लोकांनी पोरं आणायची कुठून जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही बरं आता लोकांना पोरं होतील कशी काय ज्यांना बायको आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देती नाही ज्यांना बायको आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देती नाही जे बायको करायच्या मूडमध्ये आहे त्यांना बायका देती नाही लोकांनी करायचं बायकाच मिळालं रेंज गेली रेंज 35 चे झालेत 35 15च राहिले मरायला जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोरीनं नाही पसंत केल्या त्याला एक माझ्यासारख्या भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता तुमच्यावर देवाचे जेवढे उपकार आहेत ना त्याच्यापेक्षा बापाचे उपकार काकांवर श्रेष्ठ आहे आणि कसे आहेत तिकडे नका लक्ष देऊ कसे आहेत ऐका बरं घर स्लॅबवर आलं स्लॅब टाकायचा मुलगी लग्नाला आली स्लॅब कॅन्सल चांगला टीव्ही घ्यायचा मुलगी लग्नाला आली टीव्ही कॅन्सल वयाची 40-45 वर्ष त्यानं तुमच्यासाठी घालवली 12:30ला मुलीचं लग्न झालं 4:30 वाजता कार्यालय मोकळं झालं डोक्याला हात लावून ओट्यावर बसला बायकोने ताटली चहा दिला चहा प्याला आणि रात्री झोपायला गेलेल्या बापानं उशीवर डोकं ठेवलं आणि मुलीची आठवण आली ना महाराज अरे त्याने उशीमध्ये मुंडकं गुंतवलं आयुष्यात कधीच रडला नव्हता एवढा मोठ्याला तो रडला सकाळी त्याला लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला तो म्हणला पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे 1.5 लाख रुपये बाळणपणाचा खर्च केला रडला नाही तुमच्या मुलाचं शिक्षण त्यानं नातू म्हणून केलं रडला नाही मग ईश्वरासारख्या बापाची इज्जत जर आपल्या हलकट वागण्यानं जात असेल तर आपल्याही जगण्याची किंमत काय क्वेश्चन मार्क विचार करायचा घरी झोपताना आता निवांत यातलं खरं काय चला पुढे आता मुलीला पहिला पाहुणे आले इथं होतो आपण ती काय काळजी नाही करायची नाही पोरगा कामाला होता औरंगाबादला MIDCत 3,000 रुपये पगार होता बेवड्याला 3,000 म्हणजे 100 रुपये रोज पोरानो तुम्हाला 100 रुपये रोज आहे आम्हाला 100 रुपये मिनिट आहे मिनिट कळतो का वांग्या तुला मिनिट आम्हाला 100 रुपये मिनिट आहे मिनिट 120 मिनिटाचे 12,000 आणि हलकट तुम्हाला 3,000 रुपये माही नाही तरी 10 रुपये आता तुम्हाला लाज नाही वाटत का सावध व्हा लागोनिया पाया विलवीत तुम्हाला लागोनिया पाया
ठेवलं. इथं होतो आपण मागाशी, ती काय काळजी नाही करायची. आणि ईश्वरला चिटकली माया म्हणून सांगा मायेला, नको नको मना गुंतू माया जाळी, 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 नको नको असं आहे ते. मोकळ्या मनानं उभं राहिलं पाहिजे, टाळ घेऊन. उगाच लोखंडी पाहून मी फोटोत यावा म्हणून राही, नाही तर काही माणसं घोटाळे हलवती नाही आणि टाळ वाजवती नाही. आणि फोटोवाला आला का ताईट होत्या, त्यांना वाटतं मी होतो बा कीर्तनाला, मरू दे ना मी आला तर तसा, नाहीतरी शेवटी फोटो लावायचाच आहे ना. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी नाना दीपलावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी नाना दीपलावू, नाना दीपलावू जगी.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदी पडावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदी पडावू जगी ज्ञानदी पडावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे इथे नाचाव माणसाला ते डांबरीव जीप काढी दे जीप काढून एकच प्राणी पळतो पोरानो कुत्रा तोय बी एकच महिना बाकीचं तुमचं तुम्ही पहा इथं नाचाव नाचता नाचता कळला देवाचा जिथं देव नाचलं तिथं यमेन फेम लंकेचा मालक मिळाला आणि टपरीवाल्याचं काय घेऊन बसला आपल्याकडे काय इस्टेट आहे का जमीन विकली ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत आणि ती ट्रक बँकेनं वडून नेली मग यानं लिहिलं नादच खुळा घेतलीच कशाला आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने पण काय ते बाकीचं तुमचं तुम्ही पहा इथं रंगलं पाहिजे मला आपला मुद्दा चालला होता मुलीला पाहायला पाहुणे आले इथं होतो आपण ती काय काळजी करायला नाही ती काय काळजी नाही करायची आणि पोरगा MIDCत होतं त्या शेंबड्याला 3,000 रुपये महिना होता इथं आपण होतो आता लग्न आता राहिलेल्यांचे तर राहिलेचे तो काय विषय नाही ह्या वर्षी लग्नाचा टोटल खर्च पुरीचा बाप करणार नाही पोराचा बाप पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचं भरपूर जेवा लय दिसणं नालायक सापडलाय हा आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा रे पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा तुम्ही सध्यालाही दणका उठवलाय सध्या पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येते का काय करते काय उपयोग नाही वाक्य लिहून ठेवा बारीक वाक्य आहे का काय उपयोग नाही मला काय उपयोग काही माणसं दान धर्मच करीत नाही नुसतं जिवंत सोमवार नाही एकादश नाही माळ नाही गंध नाही देव नाही धर्म नाही काही नाही मग देव असंच करतो इस्टेट मोकार पोरगच नाही काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही 3 सख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेल्या नाही जमलं मग देव असंच करतो यांना खाती नाही नुसते ताटली का पाहत्या जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख डिव्हिडंड गेला बोनसही गेला गॅच्युरिटी गेली मॅच्युरिटी गेली खातही नाही काही माणसांच्या खायला पदार्थ नाही पण नुसता ताटली का पाहतो अरे खाय ना साखर डायबिटीस वांग मुळव्या 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम आणि एकच पोरग येड काय म्हशी बांधितो का बंगल्यात काय करतो त्याला 100 एकर जमीन आणि एकच पोरगी पेपरला गेली आलीच नाही भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली वाक्य लिहून घ्या मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही गाईच्या काशेतलं गोचीड कधी दूध पेत नाही गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही आणि संस्कार नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही इंदुरेकर महाराज कीर्तन आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.